नमस्कार, मी सरस्वती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो शिजायला टाकलेला. जोपर्यंत कांदा टोमॅटो शिजतोय तोपर्यंत पनीर पण छान असं लंब्या लंब्या तुकड्यामध्ये कापून घेतलं आणि तेल असं कडकडीत गरम झालं का त्याच्यामध्ये पनीर टाकून ते शॅलो फ्राय करून घेतलं. जर तेल तापलेलं नसेल तर पनीर पूर्ण आपल्या कढईला चिटकून बसतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान असा शिजला होता, त्याला पण साईडला काढून घेतलं थंड होण्यासाठी. जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो थंड होतोय तोपर्यंत त्याच पातेल्यामध्ये मी पालक आणि मिरच्या, थोड्याशा हिरव्या मिरच्या आपल्या शिजायला टाकल्या होत्या, जेणेकरून त्याचं पण छान अशी पेस्ट होईल. जर शिजवून नाही घेतलं तर ते अशी छान एकजीव अशी पेस्ट तयार नाही होत, थोडीशी आबडधोबडच पेस्ट होते. त्यामुळं शिजवून घेतलेलं चांगलं. जोपर्यंत पालक वगैरे शिजतोय तोपर्यंत मग आपल्याकडे टोमॅटो आणि कांदा पण छान असा थंड झाला होता. मग त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तशी छान अशी पेस्ट बनवून घेतली. सोबतच त्याच्या थोडंसं अद्रक आणि लसूण पण टाकलं होतं आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली. मग लगेच आपल्या इकडं तोपर्यंत पालक आणि हिरव्या मिरच्या पण शिजून झाल्या होत्या, त्या पण थोडंसं थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवल्या. आणि सगळं थंड होते तोपर्यंत मग लगेच कढई ठेवली. कढईमध्ये तेल घातलं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. त्यामध्ये लगेच थोडेसे मसाले घातले. तेल गरम झाले का लगेच, आणि मसाल्यामध्ये मी थोडेसे बेसिक मसाले घातले होते, जास्त काही ॲड केले नव्हते, कारण की ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या बऱ्यापैकी घातलेल्या होत्या. थोडासा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, बस एवढंच घातलं होतं. आणि नंतर जी प्युरी बनवली ती प्युरी टाकून त्याला एकजीव असं करून घेतलं. आणि नंतर मग पुन्हा टोमॅटो आणि ह्याच्यानंतर मग पुन्हा पालक आणि हिरव्या मिरच्यांची जी प्युरी होती ती पण घालून घेतली. ते सगळं एकत्र असं एकजीव करून घेतलं. सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत त्याला छान असं मिक्स करून घेतलं. आणि ते सगळे मिक्स झाल्याच्यानंतर जे आपण पनीर शॅलो फ्राय करून घेतलं होतं त्याचे छोटे छोटे क्यूब्समध्ये तुकडे करून घेतले आणि त्याला पण छान असं मस्तपैकी मिक्स करून घेतलं. हे मसाल्यांमध्ये पनीर घातलं का ते सगळं मसाल्यांची चव पनीरमध्ये उतरते. त्यामुळं मग थोडा वेळ झाकण टाकून शिजवून घेतलं. त्याला छान असं तेल सुटलं होतं. मग नंतर कसुरी मेथी घातली आणि थोडा वेळ पुन्हा आलटून पालटून शिजवून घेतलं. आणि जोपर्यंत हे असं छान तेल सुटत नाही तोपर्यंत मग ते अशी चव पण छान हे येत नाही. मग नंतर मग ते झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी घातलं. पाणी तुम्ही तुमच्या आकाराने कमी जास्त घालू शकता, जसं तुम्हाला आवडते तसं. कोणाला पातळ आवडतं, कोणाला घट्ट आवडतं, आपापल्या आवडीनुसार आपण पाणी घालू शकतो. छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मीठ घातलं. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. जर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर द वॉच.